नमस्कार, मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण मुगाच्या डाळीचे अगदी हॉटेलात मिळतात तसे मस्त कुरकुरीत भजी कशी करायची ते बघणार आहोत. थंडीमध्ये किंवा पावसाळ्यात किंवा कोणत्याही सणाला आपण भजी करत असतो, पण तुम्ही ही भजी कधीही झटपट बनवू शकता. यामध्ये मी कोणत्याही प्रकारचा सोडा किंवा इनो वापरलेला नाही, तरी मस्त अशी कुरकुरीत भजी तयार होतात. त्यासाठी मी इथं काही टिप्स सांगितलेले आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता सर्वप्रथम भजी करण्यासाठी इथं मी मुगाची डाळ भिजवून घेतलेली होती. इथं मी एक मोठी वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुवून 3 ते 4 तासांसाठी भिजवून घेतलेली आहे. तुम्ही रात्रभरही भिजवून ठेवली तरी चालेल. डाळ अशी दाबून बघितली तर अशी तुटली की समजायचं की आपली डाळ व्यवस्थित भिजलेली आहे. आता ही डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. आता ही डाळ मी घरीच तयार केलेली आहे, त्यामुळे थोडीशी साल तुम्हाला दिसत असेल, तर मी आता ही सालही काढून घेईल आणि डाळ स्वच्छ धुवून घेणार आहे. आणि अगोदर आता मी हे सगळं पाणी काढून घेणार आहे. तर बघा, आता मी पाणी काढून घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं दुसरं पाणी टाकून घेतलेलं आहे. आता मी डाळ व्यवस्थित रगडून तिला असं कुस्करून व्यवस्थित धुवून घेणार आहे. त्यामुळे डाळ व्यवस्थित धुतली जाते आणि त्याची भजी ती एकदम कुरकुरीत आणि आतून पोकळ येतात. तर बघा, असं थोडंसं रगडून धुवून घ्यायची आणि जे वरचं पाणी असतं ते काढून घ्यायचं या पद्धतीने. आणि परत असं पाणी टाकून 2 ते 3 पाण्याने अशीच डाळ धुवून घ्यायची. आता मी डाळ धुवून तिला चाळणीमध्ये निथळत ठेवून घेणार आहे. आता इथं बघू शकता, मी डाळ स्वच्छ धुवून तिला चाळणीत 15 ते 20 मिनिटं अशी निथळत ठेवून घेतलेली होती. तर बघा, अशी डाळ मस्त निथळून घ्यायची आहे. त्यातील पाणी सगळं निघून जातं आणि आता आपण तिला मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत. तर मी इथं मिक्सरच्या भांड्यात थोडीशी डाळ टाकून घेते. ही डाळ वाटताना त्यात अजिबात पाणी टाकायचं नाही, नाहीतर मिश्रण जास्त पातळ होतं आणि भजी व्यवस्थित जमत नाही. तर आता इथं बघू शकता, मिश्रण आपलं वाटून झालेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवते. तर असं रवेदार हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता, मी बोटावर दाखवते तुम्हाला. असं जाडसर असं मिश्रण वाटून घ्यायचं आहे. अगदी बारीक वाटायचं नाही, नाहीतर ती भजी आहे ती अशी चिकट चिकट येतात. आता मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि याच पद्धतीने आता मी सगळी डाळ वाटून घेणार आहे. तर इथं बघू शकता, मी सगळी डाळ वाटून घेतलेली आहे या पद्धतीने. यामध्ये मी अजिबात पाणी टाकलेलं नाही आहे. तर अशी थोडीशी जाडसर रवेदार आपली ही डाळ तयार करून घ्यायची, त्याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये जे साहित्य लागणार आहे, त्यामुळे आपली भजी एकदम टेस्टी होतील, तर ते साहित्य आपण पाहून घेणार आहोत. आता भज्यांसाठी आपल्याला इथं लाल चटणी तिखट बनवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी इथं मी लसूण घेतलेला आहे, भरपूर असा लसूण घ्यायचा आहे. 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि 2 चमचे मी लाल तिखट घेतलेला आहे. ते आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे. भजी अजून टेस्टी होण्यासाठी आपण त्यामध्ये अजून काही साहित्य टाकून घेणार आहोत. तर इथं मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेले आहेत. नंतर 1 चमचा धने, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा बडीशेप थोडी जाडसर कुटून घेतलेली आहे. तर आपल्याला अगोदर लसूण, आलं आणि मिरचीची चटणी करून घ्यायची आहे. आणि हे वाटण करत असताना त्यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही. जर तुम्हाला वाटलंच तर 1 ते 2 चमचेच पाणी टाकायचं आणि डाळ वाटताना सुद्धा आवश्यक वाटलं तरच 1 ते 2 चमचे पाणी टाकायचं, नाहीतर टाकायचं नाही. आता इतर बघू शकता, इथं मस्त अशी बारीक चटणी तयार झालेली आहे. तर ही चटणी आपल्याला मिश्रणामध्ये टाकून घ्यायची आहे. मी यामध्ये अजिबात पाणी वगैरे टाकलेलं नव्हतं. तर अशी कोरडी मस्त व्यवस्थित ही चटणी तयार होते. तर आता त्यामध्ये आपण सगळी ही चटणी मिक्स करून घेणार आहोत. तर अशी थोडीशी मिक्स करून घ्यायची आहे आणि नंतर आता आपण राहिलेले जे साहित्य आहे तेही टाकून घेणार आहोत. तुम्ही लाल चटणीच्या ऐवजी हिरव्या मिरचीचा ठेचाही टाकून घेऊ शकता. आता मी मिश्रणामध्ये हिरवी मिरचीचे तुकडे आणि जिरे, धने आणि शोपाही टाकून घेणार आहे. नंतर शेवटी यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. तुम्ही यामध्ये कोथिंबीरही टाकून घेऊ शकता, पण मी टाकलेली नाही आहे. तर आता हे सगळं साहित्य ह्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपण यामध्ये सोडा किंवा इनो काहीच टाकलेलं नाही आहे. तर आपले भजी एकदम पोकळ येण्यासाठी किंवा मस्त आतून जाळीदार येण्यासाठी काय करायचं, तर हे मिश्रण 2 ते 3 मिनिटं असं व्यवस्थित फेटून घ्यायचं. असं फेटल्यामुळे काय होतं, तर त्याच्यामध्ये हवा शिरली जाते आणि आपली भजी मस्त पोकळ येतात. आता आपलं मिश्रण तयार आहे आणि आपण भजी तळून घेणार आहोत. तर त्यासाठी इथं मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल आपल्याला मध्यममध्येच गरम करायचं आहे, जास्त कडकही गरम करायचं नाही किंवा थोडंसं असं कोमटही तेल नाही ठेवायचं.
कारण आपण जेव्हा भजी सोडतो तेव्हा तेल थोडंसं गरमच हवं, नाहीतर जी भजी आहे ती तळाशीच बसून राहतात आणि तेलकट होतात. तर त्यासाठी भजी सोडत असताना तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि भजी सोडताना गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवायची. भजी सोडल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ते लो करून घ्यायची आहे. म्हणजे भजी मस्त कुरकुरीत अशी व्यवस्थित तळली जातात. तर बघा आलटून पलटून मी व्यवस्थित ही भजी तळून घेतलेली आहे. एकदम वरतून कुरकुरीत आणि आतून एकदम जाळीदार तयार होतात. तर बघा आपली भजी तयार आहे. मी त्यांना आता काढून घेते. या पद्धतीने व्यवस्थित तळून घ्यायची. हे बघा किती छान दिसतात आपली भजी. आता मी दुसरी बॅचही याच पद्धतीने तळून घेते. आता भजी तळताना काहींना ती तेलामध्ये सोडता येत नाही, तर काय करायचं, 4 बोटांवर भजीचं मिश्रण घ्यायचं आणि अंगठ्याच्या साहाय्याने ते पुढे ढकलत जायचं, म्हणजे व्यवस्थित भजी सोडली जातात. तर बघा मी सगळी भजी व्यवस्थित अशी याच पद्धतीने तळून घेणार आहे. आता काहींना हाताने ही भजी तोडता येत नाही किंवा सोडता येत नाही, तर त्यांनी काय करायचं, तर चमच्याच्या साहाय्याने अर्धा चमचा हे मिश्रण घ्यायचं आणि ते तेलात सोडत चालायचं. तर बघा आपली भजी तयार झालेली आहे. आणि आता भजी म्हटलं तर हिरवी मिरचीही आलीच. तर मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या तेलामध्ये या व्यवस्थित तळून घेते. अशा गरमागरम भज्यांसोबत या हिरव्या मिरच्या खूप छान लागतात. आता बघा मी हे भजी एका प्लेटमध्ये सर्व्ह करून घेते. तुम्ही ही भजी हिरव्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत किंवा तुम्ही चहासोबत ही भजी खाऊ शकतात. खूप छान लागतात. किंवा पहिल्यांदाच तुम्ही ही मुगाची डाळची भजी करत असाल तर तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने एक वेळा नक्की ट्राय करून बघा. खूप छान अशी भजी तयार होतात. तर बघा आतून एकदम मस्त पोकळ अशी भजी तयार झालेली आहे आणि टोमॅटो सॉससोबत किंवा चहासोबत तर एकदम छान लागतात. एक वेळा मी सांगितलेल्या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.